हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत की डाटा कसा वाचवायचा. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपला डाटा कसा सेव्ह करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला जेव्हा आपण व्हिडिओ काढतो ही एडिटही करतो आणि जेव्हा टाकण्याची वेळ येते त्या टायमाला आपलं यूट्यूब इतकं डाटा खाऊन जातं की 2 जीबीच्या वरती आपल्याला डाटा लागत असतो. तर त्या ठिकाणी नवीन जे यूट्यूबर असतात ना ते काय होतात, निगेटिव्ह होऊन जातात की अरे जर समजा एका व्हिडिओला एवढा डाटा लागतोय तर आपण अजून समजा व्हिडिओ टाकले तर किती डाटा लागेल. आणि कसं असतं ना, ऑलरेडी आपण खूप निगेटिव्ह असतो, कारण जेव्हा आपण नवीन यूट्यूब सुरू करतो त्या टायमाला कसं असतं की ऑलरेडी आपण खूप वेगळे विचार करत असतो की अरे मी व्हिडिओ तर अपलोड करते, माझा व्हिडिओ ह्याने बघितलं तर त्याला काय वाटेल माझ्याबद्दल, त्याने बघितलं तर त्याला काय वाटेल माझ्याबद्दल, आपण तर हाऊसवाईफ आहे, माझा मित्र मला हसेल, माझी मैत्रीण मला हसेल, अशा खूप प्रकारच्या गोष्टी आपल्या मनात असतात. आणि शिवाय काही लोकही असतात ज्यांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही, तर मग ते पाय पण खेचतात. तर मग कसं असतं की ऑलरेडी आपल्या मनात खूप निगेटिव्हिटी असते आणि त्याच्यात आपण कुठेतरी यूट्यूब सुरू करतो आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा आपण फर्स्ट व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओला 2 जीबीच्या वरती आपलं नेट संपून जातं. तर तिथे आपण आणखी निगेटिव्ह होऊन जातो. अरे जर समजा एक व्हिडिओला एवढा आणि आपण यूट्यूबला व्हिडिओ बघतो त्याच्यात तर सांगतात डेली एक तरी व्हिडिओ अपलोड करत जा. पण मग तो कसा करायचा, कारण की नेटच जर समजा आपल्याला एकाच व्हिडिओला 2 जीबीच्या वरती लागतंय तर कसं काय आपण डेली व्हिडिओ अपलोड करू शकतो, बरोबर ना. तर ते नेट कसं वाचवायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. मीही नवीनच यूट्यूबर आहे तर मलाही सपोर्ट करा आणि माझ्याबरोबर जे यूट्यूब लाईफमध्ये माझ्याबरोबर जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्या आन्सर मी तुम्हाला देते माझ्या व्हिडिओमध्ये. तर मला नक्की सपोर्ट करा. चॅनललाही व्हिडिओंनाही लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या एक सबस्क्राईबमुळे मला पुढे जाण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. तर मी माझं नेट वाचवण्यासाठी पॉवर डायरेक्टर म्हणून एक ॲप असतं मोबाईलमध्ये, ते यूज करते. तर ते कसं यूज करायचं ना, अशी कोणती सेटिंग आहे की त्या सेटिंग केल्यावर आपला व्हिडिओ नेट कमी खातं. आपला व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा आपल्या व्हिडिओला अपलोड व्हायला नेट कमी लागतं. तर ते आज आपण बघणार आहोत. तर चला मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीनवर घेऊन जाते. चला बघूया. तर मी व्हिडिओ गुरु ॲप हे व्हिडिओ एडिटिंगसाठी यूज करते. तर ह्या ॲपला कसं यूज करायचं, मी बेस्ट व्हिडिओ एडिटिंग ॲप किंवा मी व्हिडिओ काढण्यापासून तर अपलोड करेपर्यंत सगळं काही असं व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे. तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले व्हिडिओ. आणि नंतर मी आता पॉवर डायरेक्टर म्हणून ॲप आहे, हे ॲप यूज केल्यावर आपल्याला नेट हे कमी लागत असतं व्हिडिओ अपलोड करताना. तर त्यासाठी मी पॉवर डायरेक्टर ॲप ओपन केलं. ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी नाव प्रोजेक्टवर क्लिक केलं. जो व्हिडिओ मिनी व्हिडिओ गुरु ॲपमधून एडिट केला आहे त्या व्हिडिओवर क्लिक केलं. क्लिक केल्यावर नेक्स्टवर क्लिक केलं. नेक्स्टवर क्लिक केल्यावर हा व्हिडिओ जसा तसा फक्त पॉवर डायरेक्टर ॲपमधून एक्सप्लोर करायचा आहे आपल्याला. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला हा व्हिडिओ आता सेव्ह झाल्यावर गॅलरीत येऊन जाईल. हा व्हिडिओ आता यूट्यूबला आपण अपलोड करू शकतो. आणि जर पॉवर डायरेक्टर ॲपमधून व्हिडिओ काढल्यावर आपल्याला 3 ते 4 व्हिडिओ आपण 1.5 ते 2 जीबीमध्ये कसंही टाकू शकतो. हे बघू शकता गॅलरीत व्हिडिओ आलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की पॉवर डायरेक्टर ॲप कसं यूज करायचं आणि जेव्हा आपण आपला व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपल्या व्हिडिओला नेट कसं कमी लागतं. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.
चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.